नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची हिंदी या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 4 मार्च 2026 रोजी झालेला आहे. एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाच्या 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. विभाग 1 गद्य 20 अंक पहा. विभाग 1 हा 20 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न पहिला अ हा 8 गुणांसाठी आहे. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. पहा, पुढे जो गद्यांश दिलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे. गद्यांशमध्ये आपण काही ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे ती प्रश्नांची उत्तरे आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की प्रश्नांची उत्तरे ही गद्यांशमध्येच आहेत. कृती क्रमांक 1 दो शब्दों में उत्तर लिखिए. 2 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न पहिला, लेखक के साडू साहब का शहर खंडवा. दूसरा प्रश्न, लेखक का शहर इंदौर. तीसरा प्रश्न, लेखक इस स्टेशन पर उतरे मडगांव. आणि चौथा प्रश्न आहे, लेखक ने इस रेल से सफर किया गोवा एक्सप्रेस. कृति क्रमांक 2, निम्नलिखित गलत विधानों को सही करके लिखिए. 2 अंकों के लिए है यह प्रश्न. पहा, पुढे काही विधाने दिलेली आहेत ती चुकीची आहे. गद्यांश प्रमाणे तुम्हाला ते विधान बरोबर करून लिहायचे आहे. पहिले विधान आहे, टॅक्सी एक बड़ी सी सड़क पर दौड़ी. योग्य विधान आहे, टॅक्सी एक पतली सी सड़क पर दौड़ पड़ी. पहा, गद्यांशमध्येच उत्तर आहे, टॅक्सी एक पतली सी सड़क पर दौड़ पड़ी. दूसरे विधान, बदले हुए वातावरण के कारण मन तरोताजा नहीं हो जाता है. आणि सही विधान आहे, बदले हुए वातावरण के कारण मन तरोताजा हो जाता है. कृति क्रमांक 3, गद्यांश से ढूंढकर लिखिए. 1 अंग्रेजी शब्द 1 अंक के लिए. आणि गद्यांशमध्ये आलेला इंग्रजी शब्द आहे एक्सप्रेस, टॅक्सी, हॉर्न. कोणतेही 2 लिहायचे आहेत. कृति क्रमांक 3 मधील दूसरा प्रश्न, उपसर्गयुक्त शब्दों के मूल शब्द. 1 अंक के लिए है यह प्रश्न. उपसर्गयुक्त शब्द आहे अप्रसन्न, मूल शब्द आहे प्रसन्न. उपसर्गयुक्त शब्द आहे असमय, मूल शब्द आहे समय. कृति क्रमांक 4, निजात पाने का सबसे अच्छा तरीका पर्यटन है. विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. 2 अंकों के लिए है. या ठिकाणी आपण प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. पर्यटन तनाव और रोजमर्रा की भागदौड़ से निजात पाने का एक बेहतरीन तरीका है. नई जगहों को देखने, अलग अलग संस्कृतियों का अनुभव करने और दैनिक जीवन से दूर शांतिपूर्ण समय बिताने से मन को शांति मिलती है और ऊर्जा का संचार होता है. यह मानसिक और शारीरिक स्वास्थ्य दोनों के लिए फायदेमंद है, जिससे व्यक्ति तरोताज़ा महसूस करता है. भारतीय प्राच्य ग्रंथों में मानव के विकास, सुख, शांति और ज्ञान के लिए पर्यटन को अति आवश्यक माना गया है. पर्यटन एक ऐसी यात्रा है जो मनोरंजन या फुर्सत के क्षणों का आनंद उठाने के उद्देश्य से की जाती है. प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न आहे, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न 8 गुणांसाठी आहे. हा सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच गद्यांश आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवायचा आहे आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. आणि दुसऱ्या गद्यांशवर आधारित कृति क्रमांक 1, संजाल पूर्ण कीजिए. 2 अंकों के लिए है यह प्रश्न. गद्यांश में उल्लेखित पात्र आणि गद्यांशमधील उल्लेखित पात्र आहे सरोज, रहियाना, बापूजी, काका. कृति क्रमांक 2 गुणांसाठी आहे. उत्तर लिखिए. काका कालेलकर जी द्वारा सरोज को दिया हुआ संदेश. 1 उर्दू लिखना सीखो और दूसरा संदेश है पूरा आराम लेकर पूरी तरह ठीक हो जाओ. कृति क्रमांक 3 गद्यांश से ढूंढकर लिखिए. कृंदत शब्द 1 गुणासाठी आहे. सीखणे आणि दुसरा शब्द आहे लेकर.
कृती क्रमांक 3 मधील दुसरा प्रश्न, प्रत्ययुक्त शब्दों के मूल शब्द 1 गुणासाठी आहे. प्रत्ययुक्त शब्द आहे कमजोरी, मूळ शब्द आहे कमजोर. कमजोरला ई हा प्रत्यय लावलेला आहे, कमजोरी. दुसरा प्रत्ययुक्त शब्द आहे साप्ताहिक आणि मूळ शब्द आहे सप्ताह. कृति क्रमांक 4, अपने भावों विचारों को अभिव्यक्त करने का सशक्त माध्यम पत्र विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. 2 अंकों के लिए. पहा, हा स्वमताचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या मनाने गद्यांशावर आधारित उत्तर लिहिले तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतात. उत्तर, पत्र अपने भावों और विचारों को व्यक्त करने का एक सशक्त माध्यम है. यह हमें दूर बैठे प्रियजनों से जोड़ता है और हमारी भावना को स्थायी रूप से संजोकर रखता है. डिजिटल युग में भी इसका महत्व कम नहीं हुआ है. पत्र लेखन एक व्यक्तिगत और प्रभावी तरीका है जिसके माध्यम से व्यक्ति अपने मन के भावों और विचारों को स्पष्ट रूप से दूसरे तक पहुंचा सकता है. प्रश्न पहिल्यातील ई प्रश्न, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. 4 अंकों के लिए यह प्रश्न. या ठिकाणी जो गद्यांश दिलेला आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील आहे आणि गद्यांशवर आधारित कृती क्रमांक 1 उत्तर लिखिए 2 गुणांसाठी आहे. उपभोक्ता संस्कृति टिकने के साधन, पैसा, सुविधाएं, मनोरंजन, आराम. कृति क्रमांक 2, विज्ञापन एक कला विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए 2 गुणांसाठी. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, विज्ञापन एक कला है क्योंकि यह रचनात्मकता, भाषा कौशल और मनोविज्ञान का उपयोग करके उत्पादों या विचारों को प्रभावी ढंग से प्रस्तुत करता है जिससे उपभोक्ता आकर्षित होते हैं. यह न केवल उत्पादों की जानकारी देता है बल्कि भावनात्मक रूप से जोड़कर उन्हें खरीदने के लिए प्रेरित भी करता है. यह एक ऐसी कला है जो जनमानस को प्रभावित कर बाजार की संस्कृति को आकार देती है. पुढे आहे विभाग 2 पद्य 12 अंक. विभाग 2 हा 12 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न दुसरा अ हा 6 गुणांसाठी आहे. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. पहा, या ठिकाणी जो पद्यांश दिलेला आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकातील आहे. अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका आहे. फक्त तुम्हाला गद्यांश आणि पद्यांश व्यवस्थित वाचायचे आहे. कृति क्रमांक 1 उत्तर लिखिए. पद्यांश में उल्लेखित संख्या आलेली आहे 100 आणि महिना फागुन. पद्यांशमध्ये आलेली संख्या आणि महिना तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. कृति क्रमांक 1 मधील दुसरा प्रश्न 1 गुणासाठी आहे. फूल को नोचने तोड़ने का अधिकार इन्हें है, कांटों को डाली को. पद्यांशवर आधारित कृति क्रमांक 2 त्यातील पहिला प्रश्न, निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द पद्यांश से ढूंढकर लिखिए. दुर्गंध, इसका विलोम शब्द है गंध. पहा, काहींनी सुगंध लिहिलेला आहे. दुर्गंधचा विलोम शब्द सुगंध आहे, पण पद्यांशमध्ये सुगंध हा शब्द आलेला नाही, गंध हा शब्द आलेला आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी गंध लिहायचा आहे. गंध म्हणजेच फुलांचा सुगंध. 2 पराई, विलोम शब्द आहे अपनी. दुसरा प्रश्न, वचन पहचान कर लिखिए. 1 गुणासाठी आहे. काटे बहुवचन, दुसरे आहे डाली एकवचन. कृति क्रमांक 3 उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए 2 गुणांसाठी. या ठिकाणी पद्यांशमधील पहिल्या ज्या 4 पंक्ती आहेत त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. हा प्रश्न, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पुढे दुसरा पठित पद्यांश देण्यात आलेला आहे. मैं तो गिरधर गोपाल दूसरों न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई, छांडी दही कुल की कहानी कहा करे ये कोई. या पद्यांशवर आधारित कृति क्रमांक 1 कृति पूर्ण कीजिए. 2 गुणांसाठी आहे. कन्हैया के नाम गिरधर गोपाल. कृति क्रमांक 1 मधील दुसरा प्रश्न, दूध से संबंधित पदार्थ. त्या ठिकाणीच आहे माखन छाछ. माखन छाछ. कृति क्रमांक 2 पद्यांश से ढूंढकर लिखिए इस अर्थ के शब्द. 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. निकट, त्याचा पद्यांशमधील शब्द आहे ढीग आणि दुसरा शब्द आहे मयूर.
आणि पद्यांशमधील शब्द आहे मोर. कृती क्रमांक 2 मधील दुसरा प्रश्न 1 गुणासाठी आहे. लिंग परिवर्तन कीजिए. पत्नी पति, दास दासी. कृति क्रमांक 3 उपयुक्त पद्यांश की अपनी पसंद की क्रमशः 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. आपण या 4 ओळींचा अर्थ अभ्यासणार आहोत. कवितेतील मला आवडलेल्या 4 ओळींचा अर्थ. गिरी को धारण करने वाले गायों के पालक कृष्ण के सिवा मेरा और कोई नहीं है. जिनके मस्तक पर मोर का मुकुट शोभित है वे ही मेरे पति है. उनके लिए मैंने कुल की मर्यादा छोड़ दी है. चाहे कोई भी मुझे कुछ भी कहे, संतों के साथ बैठ बैठकर मैंने लोकलाज त्याग दी है. विभाग 3 पूरक पठण 8 अंक. विभाग 3 हा 8 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न तिसरा अ हा 4 गुणांसाठी आहे. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. उत्तराचा पुढील भाग. त्यावर आधारित कृती क्रमांक 1 कृती पूर्ण कीजिए. त्यातील प्रश्न पहिला 1 गुणासाठी आहे. लोग सिरचन को कहते हैं मुफ्तखोर कामचोर. मुफ्तखोर कामचोर. दूसरा प्रश्न लोग सिरचन को समझते हैं बेकार बेगार. कृति क्रमांक 2 कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता. यह व्यक्ति की सोच पर निर्भर करता है. हर काम का अपना महत्व होता है, चाहे वह घर का काम हो या कोई बड़ा प्रोजेक्ट. हमें सभी कामों को सम्मान देना चाहिए और उन्हें पूरी ईमानदारी से करना चाहिए. विभाग 3 मधील हा प्रश्न. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. 4 अंकों के लिए है यह प्रश्न. कृति क्रमांक 1 विशेषताओं के आधार पर पहचानिए. 2 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिला किसी को कुछ न गिनने वाला जयमल पत्ता. दूसरा प्रश्न अपनी लगन का सच्चा प्रहलाद. तीसरा प्रश्न इस मिट्टी में खेलने वाला ध्रुव. आणि चौथा प्रश्न शेरों के जबड़े खुलवाकर दांत गिनने वाला भरत. कृति क्रमांक 2 सफलता के लिए लगन की आवश्यकता विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण 14 अंक. 14 गुणांसाठी आहे विभाग 4. त्यातील प्रश्न चौथा 14 गुणांसाठीच आहे. सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. पहला प्रश्न अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. इसे लेकर तुम क्या करोगे. अधोरेखित केलेला शब्द आहे तुम आणि शब्दभेद आहे सर्वनाम. प्रश्न दूसरा 1 गुणासाठी आहे. निम्नलिखित अवयवों में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए. पहला अवयव आहे परंतु. मैंने उसे बहुत समझाया परंतु वह नहीं माना. दूसरा अवयव आहे अरे. अरे तुम कब आए. तीसरा प्रश्न कृति पूर्ण कीजिए. 1 गुणासाठी आहे. 2 कृती दिलेल्या आहेत. कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. आपण या ठिकाणी दोन्ही कृती पूर्ण केलेल्या आहे. निसंदेह संधी विच्छेद आहे नि अधिक संदेह. संधिभेद आहे विसर्ग संधी. दुसरा शब्द आहे सूर्यास्त. संधी विच्छेद आहे सूर्य अधिक अस्त. संधिभेद आहे स्वर संधी. प्रश्न चौथा निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. 1 गुणासाठी आहे. पहले वाक्य आहे उनके रीति रिवाजों का अध्ययन करना पड़ा. सहायक क्रिया आहे पड़ा. मूल क्रिया आहे पढ़ना. दुसरे वाक्य उन्होंने पुस्तक लौटा दी. सहायक क्रिया आहे दी. मूल क्रिया आहे देना. दोन्ही वाक्यांपैकी कोणत्याही एक वाक्याचे उत्तर तुम्ही लिहायचे आहे. प्रश्न 5 निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. 1 गुणासाठी आहे. फैलना फैलाना फैलवाना. दूसरी क्रिया आहे जुटना जुटाना जुटवाना. प्रश्न क्रमांक 6 निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए. 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. पहिला मुहावरा आहे जेब ढीली होना. अर्थ आहे बहुत खर्च होना. वाक्य शादी के इंतजाम में रमेश की जेब ढीली हो गई. दूसरा मुहावरा आहे गला फाड़ना. अर्थ आहे
ऊंची आवाज में बोलना। वाक्य, शिक्षक के सामने बच्चे व्यर्थ में गला फाड़कर रो रहे थे। आणि त्याला और क्वेश्चन दिलेला आहे। अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरों में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए। दाद देना, टांग अड़ाना। युवक के सही उत्तर की अधिकारियों ने प्रशंसा की आणि उत्तर येणार आहे, युवक के सही उत्तर की अधिकारियों ने दाद दी। प्रश्न 7वां, निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए। एक गुणासाठी आहे। पहा, प्रत्येक कृतीमधील एक एक प्रश्न सोडवायचा आहे, पण आपण सरावासाठी दोन्ही प्रश्न अभ्यासत आहोत। पहिले विधान आहे, हमारे शहर में एक कवि है। कारक चिन्ह आहे में, कारक भेद आहे अधिकरण कारक। दुसरे वाक्य, बुद्धिराम स्वभाव से सज्जन थे। कारक चिन्ह आहे से, कारक भेद आहे करण कारक। प्रश्न 8वां, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। एक गुणासाठी आहे। पहिल्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे। अगोदर दोहरा उद्धरण चिन्ह द्यायचं आहे ओ, त्यानंतर विस्मयसूचक चिन्ह, कंभक ने कितनी बेदर्दी से पिटा है, पूर्णविराम आणि त्यानंतर दोहरा उद्धरण चिन्ह पूर्ण करायचं आहे। 9वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए। 2 गुणांसाठी आहे। पहिले वाक्य आहे, वे पुस्तक शांती से पढ़ते हैं। अपूर्ण भूतकाळात करायचं आहे हे वाक्य आणि उत्तर आहे, वे पुस्तक शांती से पढ़ रहे थे। दुसरे वाक्य आहे, आप इतनी देर से नाप तोल करते हैं। पूर्ण वर्तमान काळात वाक्य येणार आहे, आप इतनी देर से नाप तोल कर चुके हैं। तीसरे वाक्य, मानू को ससुराल पहुंचाने में जा रहा था। सामान्य भविष्य काळात येणार आहे, मानू को ससुराल पहुंचाने में जाऊंगा। प्रश्न 10वां, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए। एक गुणासाठी आहे। उसे देख देख बड़ा जी करता कि मौका मिलते ही उसे चलाओ। मिश्र वाक्य। दूसरा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए। एक गुणासाठी आहे, मैं आज रात खाना नहीं खाऊंगा। विधानार्थक वाक्य येणार आहे, मैं आज रात खाना खाऊंगा। दुसरे वाक्य आहे, थोड़ी बातें हुई। आज्ञार्थक वाक्य, थोड़ी बातें करो। प्रश्न 11वां, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए। त्या ठिकाणी आपण वाक्य शुद्ध केलेले आहे। गोवा के बीच पर घूमने में बड़ा मजा आया। त्या ठिकाणी आई आहे, आपल्याला आया करायचं आहे। दुसरे वाक्य, लड़का पिताजी और माँ बाजार गए। त्या ठिकाणी बाजार को गई असं आहे, आपण बाजार गए असं शुद्ध करून लिहायचे आहे। तीसरे वाक्य, आचार्य अपने शिष्यों से मिलना चाहते थे। त्या ठिकाणी शिष्य को आहे, आपण शिष्यों से लिहायचं आहे। पुढे आहे विभाग 5, रचना विभाग, उपयोजित लेखन 26 अंक। 26 गुणांसाठी आहे विभाग 5। प्रश्न 5वां, सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए। त्यातील प्रश्न अ 1, पत्रलेखन 5 गुणांसाठी आहे। 2 पत्रलेखन दिलेले आहेत, कोणतेही एक पत्रलेखन लिहायचे आहे। आपण या ठिकाणी 1 नंबरचे पत्र पाहणार आहोत। प्रथम पुरस्कार प्राप्त होने के उपलक्ष्य में बधाई देते हुए अपने मित्र सहेली सोहन सुहानी यादव बस स्टैंड रोड सिल्लेड को पत्र लिखती है। या ठिकाणी पत्र देण्यात आलेले आहे। तारीख टाकायची आहे 4 मार्च 2026। प्रिय मित्र सोहन, कारण आपल्याला सोहनला किंवा सुहानीला पत्र लिहायचं आहे। आणि पुढे तुम्हारा मित्र कमल आहे, त्या ठिकाणी सागर सोनवणे हे नाव लिहायचं आहे आणि त्याचा पत्ता लिहायचा आहे। दूसरा प्रश्न आहे गद्य आकलन, प्रश्न निर्मिती 4 गुणांसाठी आहे। निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो। या ठिकाणी गद्यांश दिलेला आहे, गद्यांश व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित 4 प्रश्न तयार करायचे आहे, ज्यांचे उत्तर गद्यांशमध्ये एका एका वाक्यात असायला हवे। त्या ठिकाणी आपण जे अंडरलाईन केलेले आहेत ती उत्तरे आहेत। पुढे आपण प्रश्न तयार केलेली आहेत। गद्यांशावर आधारित 4 प्रश्न अभ्यासू। प्रश्न पहला, सुश्री टेसी थॉमस कहाँ की रहने वाली है। प्रश्न दूसरा, अल्पुजा शहर किसके लिए प्रसिद्ध है। प्रश्न तीसरा, बचपन से ही सुश्री टेसी थॉमस को किससे प्रेम रहा। प्रश्न चौथा, सुश्री टेसी थॉमस को किस वर्ष DRDO के कार्यक्रम के लिए चुना गया था। प्रश्न 5वां, सुश्री टेसी थॉमस क्या होते हुए देखकर आश्चर्य से भर उठती थी। पुढे आहे हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे। एक आहे वृत्तांत लेखन आणि त्याला और क्वेश्चन दिलेला आहे कहाणी लेखन।
दोघांपैकी एक प्रश्न पूर्ण करायचा आहे. आपण वृत्तांत लेखन हा प्रश्न अभ्यासणार आहोत. कैलासवासी बापूसाहेब पाटिल विद्यालय लातूर में मनाए गए बाल दिवस समारोह का 70 से 80 शब्दों में वृत्तांत लेखन कीजिए. वृत्तांत में स्थल काल घटना का उल्लेख होना अनिवार्य है. इस प्रश्न का उत्तर देखेंगे. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. फक्त नाशिक आहे त्या ठिकाणी लातूर लिहायचे आहे आणि गाला या ठिकाणी कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालय असे लिहायचे आहे. बाकी वृत्तांत जसाच्या तसा लिहायचा आहे. लातूर के कैलासवासी बापूसाहेब पाटिल विद्यालय प्रांगण में 14 नवंबर 2024 को धूमधाम से बाल दिवस मनाया गया. दूसरा प्रश्न आहे विज्ञापन लेखन 5 गुणांसाठी आहे. निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तैयार कीजिए. पुस्तक प्रदर्शनी, पुस्तकों के प्रकार, विशेषताएं, संपर्क स्थळ, तिथी समय. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी विज्ञापन तयार केलेले आहे. आपके शहर में दुर्लभ ग्रंथ प्राप्त करने का सुनहरा अवसर. तुलसीदास रचित रामचरितमानस, वाल्मीकि रचित रामायण, सभी ग्रंथों पर 50% की छूट. भाषा टीका सहित तथा चारों वेद, इनके अतिरिक्त ज्ञानकोश तथा विश्वकोश जैसे अनेक दुर्लभ ग्रंथ. स्थान सुंदराबाई हाल, चर्चगेट, मुंबई. ही प्रश्न निबंध लेखन 7 गुणांसाठी आहे. निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए. 3 विषय दिलेले आहेत. कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. जो पहिला विषय आहे जल है तो कल है या विषयावर आधारित निबंध अभ्यासू. या ठिकाणी निबंध देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची हिंदी या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.